तर आज आपण बनवणार आहे बोंबील आणि बटाट्याची बोंबील वांगे बटाट्याची भाजी। त्यासाठी मी दोन वांगे घेतले, थोडेसे बोंबील घेतले, यांना मस्तपैकी साफ करून ह्यांचे कचरा काढून घेतलेला आहे। आणि एक बटाटा घ्यायचा आहे, एक टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या आणि कांदा। ह्याच्यासाठी लागणारा दुसरा साहित्य हिरवी कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि हे लसूण, ठीक आहे। आणि भाकरी बनवण्यासाठी तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मी मिक्स घेतलेलं आहे, 1 कप घेतलेलं आहे। तर चला बनवायला स्टार्ट करूया। सर्वात प्रथम आपल्याला भाज्या कट करून घ्यायच्या आहेत। तिथे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे। सर्वात प्रथम आपल्याला बटाटा कट करायचा आहे। बटाट्याचं साल नाही काढत आहे, बटाट्याचं साल काढलं की त्याची चव निघून जाते, त्यासाठी मी इथे साल नाही काढत आहे। ते तुम्हाला जर पसंत नसेल तर तुम्ही काढू शकता, ठीक आहे। तर ह्याचे बटाट्याचे 3 ते 4 काप करायचे आहेत, ठीक आहे। अशा पद्धतीने मी वांग्याचं पण हे साईडचे जे काटे आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। शक्यतर वांगी तुम्ही पाहूनच घ्या, वांगी कधी बऱ्याच वेळेला खराबसुद्धा निघतात, त्यासाठी बघून घ्यायची। इथे बघा बाहेरून किती स्वच्छ वाटत होते आणि आतून खराब निघाले। तर आपल्याला अशा पद्धतीने वांगे कट करून घ्यायचे आहेत। हे पाहू शकता। ह्याच्यातच आपल्याला बोंबीलसुद्धा भिजायला घालायचे आहेत, ठीक आहे। तर इथे आपले बोंबील वगैरे कट करून झाले। तर आता टॅमॅटो आणि कांदा कट करून घेऊया। तिथे मी एक मीडियम म्हणजे बघायला गेलं 2 छोटे कांदे म्हणजे एक मीडियम कांदा टाईपचा कांदा घ्यायचा आहे आपल्याला, ठीक आहे। अशा पद्धतीने आपल्याला कांदा कट करायचा आहे। तर इथे आपला कांदा कट झालेला आहे। आता ह्या हिरव्या मिरच्या 2 अशा पद्धतीने आपल्याला कट करायच्या आणि हा टॅमॅटोसुद्धा कट करायचा आहे। तर इथे आपल्या भाज्या कट करून झाल्यात। तर चला रेसिपीकडे। सर्वात प्रथम आपल्याला गॅसचा फ्लेम ऑन करायचा आहे। आणि इथे एक पातेलं चढवलेलं आहे मी। तर इथे आपले 1 कप पीठ आहे, त्यासाठी आपल्याला पावणा कप पाणी पाहिजे, ठीक आहे। तर इथे मी पावणा कप पाणी घेतलेलं आहे। आता पाण्याला मस्त कड येऊन देऊया। आता याच्यात मीठ टाकूया थोडंसं। तर इथे पाहू शकता आपल्या पाण्याला कड आलेलं आहे। आता आपलं हे जे ज्वारी आणि तांदळाचं पीठ आहे ना ते ह्याच्यात ॲड करूया। इथे काय झालं, माझ्याकडे ज्वारीचं पीठ थोडं कमी पडलं ह्याच्यात, त्यासाठी मी ह्याच्यात 2 ते 3 चम्मच तांदळाचं पीठ टाकले। ह्याच्याने काय होणार नाही, म्हणजे कसं दोघांचं मेल होतं ना, त्याची चव पण अप्रतिम होऊन जाते, ठीक आहे। त्याला मस्त ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅसचा फ्लेम बंद करून ह्याला आपण 5 ते 10 मिनटं असे ढाकून ठेवूया, जेणेकरून आपलं पीठ मस्तपैकी मुरून जाईल।
ठीक आहे. तर हे आपलं पीठ आता मुरते तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया. तर आता भाजी बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती एक कढई चढवलेली आहे. गॅसचा फ्लेम ऑन करूया. एक चम्मच तेल टाकूया. तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यात कांदा, कढीपत्ता आणि लसूण सोडून देऊया. 2 ते 3 मिनिटं आपल्याला कांद्याला भाजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर इथे 2 ते 3 मिनिटं आपल्या कांद्याला परतून झालेलं आहे. आता आपण याच्यात काय करूया, टॅमॅटो ॲड करूया. टॅमॅटो टाकले तर आपल्याला मीठ टाकणं खूप गरजेचं आहे, कारण का आपले टॅमॅटो लवकर शिजायला होते. इथे स्वादानुसार मीठ टाकले मी आणि 1 चमचाभर लाल तिखट आहे. ठीक आहे, एव्हरेस्टचं, आणि अर्धा चमचा हळदी पावडर. यांना मस्त एकजीव करूया आणि टॅमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला त्याला ढाकून 5 मिनटं शिजवायचं आहे. 5 ते 2 मिनटं. ठीक आहे. तर इथे पाहू शकता 2 ते 3 मिनटं, 5 मिनटं पूर्ण बेकिंग झालेत. आपले टॅमॅटो पण मस्त सॉफ्ट झालेत. तर इथे आपल्याला हे वांगी बटाटे ॲड करायचे आहेत. आणि मी इथे बोंबील आत्ता नाही ॲड करते, कारण का हे वांगी बटाटे शिजेपर्यंत बोंबील पुरे मेल्ट होऊन जातील. त्यासाठी बोंबलांना नंतरच टाकायचं आहे. ते थोडे शिजले नाही की बोंबील ॲड करायचे. ठीक आहे. थोडीशी हिरवी कोथिंबीर ॲड केलेली आहे मी. इथे वांगी बटाटे शिजण्यासाठी एक कप जितकं पाणी ॲड केलेलं आहे मी. ठीक आहे. तर त्याला ढाकून आणि मंद आचेवरती 5 ते 10 मिनटं वांगी बटाटे शिजेपर्यंत शिजवायचं आहे. जोपर्यंत आपले वांगी बटाटे शिजतात तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊया. तर इथे पीठ पण आपलं 5-6 मिनटात मुरून झालेलं आहे. आता इथे गरम आहे थोडंसं, त्यात गरमागरमामध्ये थोडंसं थंड पाणी मिळून त्याला एक मस्त डोच्या फॉर्ममध्ये मळून घ्यायचं आहे. तर इथे आपला डो बनवून झालेला आहे. आता ह्याचे छोटे छोटे गोळे घेऊया. तुम्हाला जितकी मोठी चपाती पाहिजे. तिथे भाजी शिजेपर्यंत आपल्याला झालेत 5 ते 6 मिनटं. तर आता ह्याच्यात आपण बोंबील सोडूया. मला मस्त मिक्स करून अजून 10 मिनटं शिजून देऊया. बटाटे अजून थोडे नॉर्मल शिजले, थोडं या बोंबलामध्ये शिजून जातील. ठीक आहे. तर ढाकून 10 ते 15 मिनटं असे शिजून देऊया मंद आचेवरती. तर इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने गोळे बनवले. तर इथे माझ्या एवढ्या पिठामध्ये 5 गोळे झालेले आहेत. तर आता मस्तपैकी भाकरी बनवून घेऊया. तर इथे मी भाकरी आहे ना लाटणीने करते. शक्यतो असेल तर तुम्ही हाताने पण करू शकता. मला सुद्धा येते, पण मी ना हाताने दाखवते. ज्यांना येत नसेल ना त्यांनी करू शकता. तिथे थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे. तिथे किचन काउंटर मी पुसून घेतलेलं आहे स्वच्छ. तर मस्तपैकी आपल्याला चपाती भाकरी लाटून घ्यायची. आणि आपण जेव्हा तांदळाचं पीठ आपण गरम करून घेतो ना की आपली भाकरी आहे ना एकदम सहज लाटणीने बनते. ज्यांना कोणाला येत नसेल ना ते सुद्धा परफेक्ट बनवू शकतात. ठीक आहे. आणि जे काय असं धारी निघत असेल तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कुठली पण काटवाली प्लेट घेऊन त्याला कट करू शकता गोल. ठीक आहे. तर मस्तपैकी पातळसर आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे. हे पाहू शकता आपल्याला अशा पद्धतीने एक भाकरी बनवून घ्यायची. ठीक आहे. तिथे मी नाही कट करत आहे, अशाच पद्धतीने ठेवते. तुम्ही इथे कट पण करू शकता. तर इथे आपली भाकरी रेडी आहे.
तर इथे मी गॅसवरती एक पहिल्याशी तवा चढून दिलेला आहे. ठीक आहे, बघा तुम्ही किती पातळ आहे. ठीक आहे, तर इथे तवा आपला तापलेला आहे. तर आता आपण काय करूया, की भाकरी याच्यावर सोडूया. ठीक आहे, थोडंसं पाण्याचा हात लावूया. पाणी नाही लावलं तरी चालेल, कारण का हे आपलं पीठ भिजवलेलं आहे ना, त्यासाठी. जर कोरड्या पिठाच्या बनवल्या ना की आपल्याला त्याला पाणी लावणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर मस्तपैकी दोन्ही बाजूने मस्तपैकी भाजून घेऊया. इथे एका बाजूने भाकरी भाजलेली आहे. ठीक आहे, ह्याला मी आता पलटी केली. दोन्ही बाजूने मस्त शेकून घेऊया. इथे बघा दुसऱ्या साईडने पण आपली भाकरी शेकून झाली. तर त्याला टर्न करूया. ती बघा किती मस्तपैकी फुगते की नाही, किती सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. ज्यांना कोणाला बनवायला येत नसेल नाही भाकरी, तीसुद्धा मस्त डोळे झाकून पण बनवू शकते. तर आता आपली ही भाकरी झालेली आहे. हिला मी एका कपड्यामध्ये काढून घेते. तर अशाच पद्धतीने आपल्याला भाकऱ्या पण बनवायच्या. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. 5 ते 10 मिनिटांनी शिजून झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे बघा आपली बोंबील बटाटा वांग्याची भाजी बनवून रेडी आहे. किती अप्रतिम लागते. जर का तुम्हाला माझी व्हिडिओ पसंत येत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि त्याच्यासोबत ही भाकरी एक नंबर लागते. हे तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट भाकरी बनलेली आहे बघा. तर हे पाहू शकता तुम्ही ही माझी वांगी बटाटा आणि बोंबलाची भाजी बनवून रेडी आहे. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते.